कुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। धन्यते अरण रत्नाचे तीर्थान, जन्मला निधान सावता तो, जन्मला निधान सावता तो, सावता सागर प्रेमाचा आगर, सावता सागर प्रेमाचा आगर, घेतला अवतार माळ्या घरी, घेतला अवतार माळ्या घरी, सावता सागर प्रेमाचा आगर, सावता सागर प्रेमाचा आगार, धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता, साठविला दादा त्रैलोक्याचा, साठविला दादा त्रैलोक्याचा, सावता सागर प्रेमाचे आगर, सावता सागर प्रेमाचा आगर, नामा म्हणे त्याचा जन्म सुफळ झाला, नामा म्हणे त्याचा जन्म सफळ झाला, वंश उद्धारिला माळियाचा, वंश उद्धारिला माळियाचा, सावता सागर प्रेमाचा आगर, सावता सागर प्रेमाचा आगर, घेतला अवतार माळ्या घरी, घेतला अवतार आ घेतला अवतार माळ्या घरी, सावता सागर प्रेमाचा आगर, सावता सागर प्रेमाचा आगर, सावता सागर प्रेमाचा आगर. नमस्कार. आज आपल्याला संत सावता महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांच्याबद्दल थोडासा विचार विनिमय करायचा आहे. तसं जर बघायला गेलं तर संप्रदायामध्ये सर्व संतांच्या पुण्यतिथी प्रतिवर्षी होतात. त्यानिमित्ताने आपण प्रत्येक वर्षी त्यांच्या चरित्राचा विचारही करतो. जवळजवळ सगळ्या संतांच्या पुण्यतिथी गावोगाव साजऱ्या होतात आणि मग त्या पुण्यतिथीच्या अनुषंगाने तिथीचरित्र आपण ऐकतो. पण यावेळेला कोरोनाचं मोठं संकट, त्यामध्ये पुन्हा
लॉकडाऊन चालू असल्या कारणाने सगळीकडचेच कार्यक्रम रद्द करण्यात आलेले आहेत. त्या मंदिरातले त्या संतांच्या ठिकाणचे जे लोक आहेत हे थोडंफार आपण ज्याला छोट्या प्रमाणामध्ये म्हणून 4-5 वारकऱ्यांनी एकत्रित येऊन थोडंसं भजन करून गुलाल उधळणं वगैरे ह्या सगळ्या प्रक्रिया घडतच असतात. त्याप्रमाणे याही वर्षी गावोगाव संत सावता महाराजांच्या पुण्यतिथीचे महोत्सव निश्चितच चालू आहेत. एक जर बघायला गेलो आपण तर संप्रदायामध्ये अनेक वर्ण आणि आश्रमातील संत त्यांचे अभंग वगैरे आपल्या सगळ्यांना परिचित आहेत. एक 700 वर्षापूर्वी ज्ञानोबाराय आणि नामदेवराय या दोघांनी एक फार मोठी क्रांती केली असं आपला वारकरी संप्रदाय मानतो की सर्व जाती धर्मातले संत एकत्रित करून त्यांची एक मांदी आळी तयार केली आणि एक फार मोठं एक संप्रदायाचं एक पाया रोवला, बीजारोपण केलं असं आपण ज्याला म्हणू. वाळवंटामध्ये सगळ्या संतांनी एकत्रित येऊन आपापल्या परीने भागवत धर्माची पताका सर्व दूर नेण्याचा एक प्रयत्न सुरू केला. एक संस्कृतीच्या रक्षणासाठी एक फार मोठं पाऊल आहे. आणि या सर्व संतांच्या मध्ये सगळ्या संतांच्या जीवनचरित्रामध्ये असे काही पैलू आहेत की त्यांच्यामुळं त्यांचं जीवन एक विशेष रूपानं आगळं वेगळं म्हणून सिद्ध झालेलं आहे. उदाहरणामध्ये जगद्गुरु तुकोबारायांसारखं जीवन चरित्र ते वैराग्याची मूर्ती मानलं जातात. नाथबाबा शांती सागर, शांती ब्रह्म अशी ज्यांना आदराणी संप्रदाय उपमा देतो, सार्थ उपमा देतो. ज्ञानोबारायांचा जर काही विषयच नाही, त्यांना तर सगळे माऊलीच म्हणून ओळखतात. नामदेवराय हे एक नामाचे धारक आहेत. नामदेवरायांना अनेक लोकांनी अनेक प्रकारचे अभिवचन दिलेले आहेत, पण त्यातल्या त्यात नामदेवरायांना सगळ्यात चांगली जर उपमा जर कुठली असेल तर लढिवाळ नामा, भगवंताचे लढिवाळ भक्त. हो, त्यातल्या त्यात आपल्या मराठवाड्याचं भूषण म्हणजे आमचे काका गोरोबा काका, वैराग्याची ज्वलंत मूर्ती. त्यांनी या संप्रदायामध्ये जे कार्य भूषवलं हे कुठलं कार्य आहे, ते परीक्षक म्हणले गेले. परीक्षणाचं काम केलं त्याने. असं प्रत्येक संतांच्याकडे काही काही विशेष गोष्टी आहेत आणि त्यातलीच एक सगळ्यात महत्त्वाची सगळ्यात विशेष गोष्ट जर कुठली असेल तर ती सावता महाराजांची. आता परवाच वारी झाली, अनेक वेगवेगळ्या गावातून वेगवेगळ्या पालख्या भगवंताच्या पंढरीला येऊन पोहोचल्या. आपण सगळ्यांनी पाहिलंय, आपण सगळ्यांनी त्यांचं आदरातिथ्य पण केलेलं आहेच. त्यातल्या त्यात माऊलींची तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यामध्ये भरपूर लोक हे असतात, पण या सगळ्या संतांच्या मध्ये एक अपवादात्मक संत आहेत सावता महाराज, की जे वारीला पंढरपूरला जात नाही. संप्रदायामध्ये असं मानलं असं आहे की पंढरपूरहून एक दिंडी निघते आणि ती सावता महाराजांच्या गावी जाते. बाकीचे सगळेजण पंढरपूरला जातात आणि पांडुरंग परमात्मा मात्र सावता महाराजांच्या गावाकडे जातात. अशी एक विशेषता, अशी एक अद्भुततेने सावता महाराजांचं जीवन आपल्या डोळ्यासमोर आहे, आपल्या समोर आहे. सगळ्या भक्तांचे ते विशेष असे मानले जातात. एक असा महात्मा की आपल्या कर्तव्यालाच विठोबाची उपमा देणारा. अहो,
मूर्तीमध्ये सुद्धा आपल्याला पांडुरंग दिसत नाही. पण सावता महाराजांचं जर चरित्र विचार केला तर कांदा मुळा भाजे, कांदा मुळा भाजे, अवघे विठाबाई माझी, अवघे विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबीर, लसूण मिरची कोथिंबीर. अहो, आपल्याला परमात्मा मूर्तीमध्ये दिसत नाही, फोटोमध्ये दिसत नाही. शंका येते, प्रश्न तयार होतो. पण या महात्म्यांची निशंक अवस्था तरी पहा, की जो आपल्या शेतामध्ये आलेल्या प्रत्येक माळवाला परमात्मा म्हणून पाहतो. काय कर्तव्याच्या बद्दलची निष्ठा आहे, कल्पना करा. म्हणजे झाडाला पाणी घालणे हे सुद्धा काय आहे, भक्ती आहे. आपण जसं परमात्म्याला पाणी घालतो ना, तसं ते एका एका झाडाला पाणी घालतात परमात्म्याची आराधनासाठी. त्या झाडाच्या आजूबाजूला जे गवत आहे ते बाजूला करतात. म्हणजे काय करतात, आपण जसं परमात्म्याला स्वच्छ करतो ना तसं करतात. झाडामध्ये, फळांमध्ये, आपल्या भाजीमध्ये परमात्म्याचं स्वरूप पाहणारा हा एक अद्भुत महात्मा आहे. पण असं आहे की मी पाहतो असं म्हणून उपयोगाचं नाही. हे समाजाला, हे जगाला कळायला पाहिजे की नाही. सावता महाराजांच्या जीवनामध्ये एक साधा प्रसंग घडला, जिथून त्यांची सगळ्या संतांनी आपल्याकडे त्यांचा स्वीकार केला. एका दिवशी सगळे लोक पंढरपुरामध्ये जमले. परमात्म्याच्या बरोबर गप्पा गोष्टी झाल्या, भजन कीर्तन झाली. परमात्म्याने सांगितलं, चला आज आपल्याला थोडंसं फिरायला जाऊन यायचं. चला, परमात्म्याची इच्छा आहे. सगळे काही संत, ज्ञानोबाराय आहेत, नामदेवराय आहेत, असे काही संत लोक तिथून निघाले. फिरत फिरत ते आरणगावला आहे. कुणाला कल्पनाही नाही आहे की आपण आरणगावला कशासाठी आलो. आणि अरणमध्ये आल्यानंतर भगवान परमात्म्याने सगळ्या संतांना सांगितले की तुम्ही थांबा इथं, मी आलोच, असं म्हणून परमात्मा निघाले. बाजूला एक मळा दिसला, त्या मळ्यामध्ये परमात्मा गेले आणि तिथं नेमकं सावता महाराज आपल्या हातामध्ये खुरप घेऊन खुरपायचं काम करत होते. सावता महाराजांच्या जवळ परमात्मा आता येतात. परमात्म्याला पाहिल्याबरोबर फार आनंद झाला. म्हणजे देवा काय कमाल, ज्या परमात्मन तुमच्या स्वरूपासाठी वेद वेडावले, ज्याला पाहण्यासाठी योगी लोकांनी तटस्थ समाधी लावली, ज्या परमात्म्याला एथ वेदमुखे झाले, मन पवन पांगुळले, माऊली वर्णन करतात. आज ते परमात्मा माझ्याकडे आले. काय बरं, कशी बरं पूजा करू मी परमात्म्याची. आता देवाने सांगितलं, ते तुझी पूजा वगैरे मला काही नको. का बरं देवा, काही नाही, माझ्या मागे काही चोर लागलेत आणि तेवढं मला कुठंतरी लपव बस, एवढं पाहिजे. आपल्यासारखं असं जर काय म्हणलं असतं, एक काम करा, हे का ऊस आहे, ऊसाच्या मध्ये जा. हा, एक काम करा, नाही तर हे माझी झोपडी आहे, बाजूला कोटा आहे, त्या कोट्यामध्ये जाऊन बसा, झाडावर जाऊन बसा, दाट सावली आहे, पान आहे. पण सावता महाराजांनी पाहिलं की परमात्म्याच्या मागे कोण चोर लागू शकतो. अरे हा अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे. आणखी एक सांगू का, काय असतं, चोराच्या मागे कधी चोर लागत नसतो, हा नियम आहे. चोराच्या मागे पोलीस लागतात. चोराच्या मागे चोर कसा लागेल, परमात्म्याच्या मागे चोर कसा लागेल, कारण हाच मोठा चोर आहे ना.
नामदेवरायांनी असं वर्णन केलं, ऐसा पुराण प्रसिद्ध चोर केशव नाम्याचा दातार. अरे हा तर पुराण प्रसिद्ध चोर आहे. यांनी गोपिकेच्या घरामध्ये जाऊन त्यांचं लोणी चोरलं. गोपिकेच्या घरी जाऊन त्यांचे वस्त्र चोरले त्यांच्या यमुनेच्या काठावर. एवढंच कशाला, हरीने माझे हरिले चित्त, हरिणे माझे हरिले चित्त, भार वित्त विसरले. हरीने चित्त हरण केलं, चित्त चोरी येले नंदाच्या नंदने. हा सगळ्या जगाचं चित्त चोरतो, हा सगळ्या जगाची चोरी करतो. आणि याची चोर कोण करत असेल बरं? आणि जर याची जर चोरी कुणी करत असतील तर ते सुद्धा कोणी सामान्य असणं शक्य नाही. कोण असतील बरं? सावता महाराजांनी विचार केला, ह्याला बसण्यासाठी अशी लपण्यासाठी अशी साधी जागा देऊन चालत नाही. आता याला कुठं जागा द्यावी? सावता महाराजांनी काही विचार न करता खुरप घेतलं आणि खुरप्याने आपलं हृदय फाडलं, सांगितलं मध्ये जाऊन बसा. आणि काय सांगावं, परमात्म्याला मध्ये नेऊन बसवलं. इथून दिसते ती सावता महाराजांची अलौकिक प्रख्याती, सावता महाराजांच्या जीवनाची अलौकिकता. साधूंच्या दृष्टीला ती इथं पडली. तुम्हाला खरं सांगू का, तत्व वगैरे सगळेजण मानतात, पण चमत्कार दिसल्याशिवाय नमस्कार करत नाही कोणी. तुम्हाला सांगू का, एखादा श्रद्धावान भाविक आहे, कित्येक वर्षापासून आळंदी पंढरपूरची वारी करतो, व्यवस्थित नाम लावतो, आपले ते तुळशीची माळ गळ्यामध्ये आहे, आपले सगळे हरिपाठ वगैरे नियम, त्याला पाया पडावं असं कुणाला वाटणार नाही. पण एखाद्या महाराजांनी एखादा छान राग असा ताना 2-3 मारल्या, वा काय महाराज आहेत, लगेच नमस्कार. तसं जर बघायला गेलं तर साधूला आवश्यकता नसते चमत्काराची. पण हा साधू आहे हे जर समाजाला जर कळालं नाही तर समाजाची फार मोठी अवनती होण्याची शक्यता असते. कारण साधूची फार मोठी आवश्यकता मानो न मानो पण सामान्य माणसाला असते. त्याच्यावर अति जास्त काळपर्यंत अश्रद्धा जर निर्माण झाली, जर राहिली, तर त्याच्यामध्ये मानवी जीवनाचं वाईट आहे. मग कधी कधी परमात्मा चमत्कार करावा या निमित्ताने. परमात्म्याला मला हृदयामध्ये बसायचं आणि परमात्मा हृदयामध्ये बसला. तुकोबाराने असं वर्णन केले, साठविला हरी जिही हृदय मंदिरी, त्यांची सरली येर झार, झाला सुफळ संसार. या अभिप्रायातून जर पाहिलं तर सावता महाराजांच्या हृदयामध्ये परमात्म्याने येऊन बसावं, इथंच सावता महाराजांच्या संसाराची पूर्णता झाली. सावता महाराजांचं जीवन झालं पूर्ण आज. का? कारण साठविला दाता त्रैलोक्याचा, त्रैलोक्याचं दान देणारा दाता परमात्मा आज हृदयामध्ये साठवला आहे. एक मराठी साहित्यामध्ये फार छान श्लोक आहे, पृथ्वी ते विशाल म्हणती. पृथ्वी या सगळ्यामध्ये फार मोठी आहे असं म्हणतात. ती वेष्टिली सागरे, ती सागरानं वेष्टन केलेली आहे, म्हणजे समुद्राने त्याला वेष्टन दिले. म्हणजे पृथ्वीपेक्षा, म्हणजे भूभागापेक्षा पाणी जास्त आहे, पाणी मोठं जास्त आहे. 71% पाणी असं शास्त्रज्ञांचं संशोधन आहे वगैरे वगैरे. म्हणजे पाणी जास्त झालं, म्हणजे पाणी मोठं झालं पृथ्वीपेक्षा. पृथ्वी ते जगती विशाल म्हणती, ती वेष्टिले सागरे, ऐसा तो जलधी अगस्तीच गिळी. एवढा मोठा समुद्र अगस्ती काय करतो, एका आचमनामध्ये त्या पर्वताला, समुद्राला पिळून टाकतो. तोही वसे अंबरी. पण ते अगस्ती ऋषी एका ताऱ्याच्या रूपाने आकाशामध्ये असतात. म्हणजे आकाश केवढं झालं, पृथ्वीपेक्षा मोठं पाणी, पाण्यापेक्षा मोठे अगस्ती ऋषी. ते अगस्ती ऋषी एका आकाशामध्ये बसतात.
म्हणजे आकाश त्याच्यापेक्षा मोठं झालं. आता बघा, ज्याच्या एक पदा नहे नभ पुरे. परमात्म्याने जेव्हा वामन अवतार धारण केला आणि वामन अवतारामध्ये आपला पाय जेव्हा त्याने वर करायला सुरुवात केली, तेव्हा पाय एवढा विशाल झाला की त्याला आकाश सुद्धा कमी पडलं. भागवतामध्ये असं वर्णन आहे की ब्रह्मांडाच्या कटाला फोडून पाय बाहेर गेला, आकाश सुद्धा ज्याला कमी पडला. ज्याच्या एक पदा नहे नभ पुरे ऐसा महान श्री हरी. आता ज्या एका पाय जर एवढा मोठा असेल तर त्याचे 2 पाय किती झाले? त्याच्यापेक्षा दुप्पट झाले. आणि आता पहा, ऐसा कसा परमात्मा एवढा विराट, तो ही यद हृदयात वास करीतो तद गौरवा का सरी. आणि तो परमात्मा जर सावता महाराजांच्या हृदयामध्ये राहत असेल तर आता मला सांगा, त्यांचा गौरव कोणत्या शब्दामध्ये करावा? त्यांचं चरित्र कोणत्या शब्दात सांगावं? अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा बालक नंदा घरी. असा अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरामध्ये आहेत असा परमात्मा गोकुळामध्ये जर राहतो आणि तो परमात्माच यांच्या हृदयामध्ये जर येऊन राहिला असेल तर आता मला सांगा, त्या परमात्म्याने ज्यांच्या हृदयामध्ये निवास केला त्या सावता महाराजांच्या जीवनाकडे जर बघायचं झालं तर कोणत्या दृष्टीनं पाहावं लागेल? असं आहे, सगळे संत इकडं तिकडं परमात्म्याला शोधायला लागले आणि मग शोधता शोधता सगळे संत आजूबाजूला पाहतात, कुठे गेले असतील, कुठे गेले असतील. इकडं तिकडं शोधलं. शोधता शोधता ते आले सावता महाराजांच्या जवळ. महाराज ते म्हणले, बोला. अरे तुम्ही वारकरी दिसता. हां हां मी वारकरी आहे. कुठले? पंढरपूरचे. बरं बरं, वा 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 वा, या या या. म्हणजे आम्हाला बसायला वेळ नाही. मग म्हणजे आमचे परमात्मा हरवलेत, आम्ही त्यांना हुडकतोय. अच्छा अच्छा, परमात्मा म्हणजे पांडुरंग परमात्मा. मग सावता महाराजांनी विचार केला, अच्छा म्हणजे चोर हे आहेत का? वा, चोर हे आहेत, हे पाठीमागे लागलेत परमात्म्याच्या. आता परमात्मा यांच्या जवळ आलेत, पण सावता महाराजांना सांगायचं नाहीये. हे सगळे शोधाशोध चालू आहे. अनेकांनी अनेक ठिकाणी पाहिलं, परमात्मा आजूबाजूला कुठं सापडेना. बराच वेळ झाला, परमात्मा काही दिसेना. तेव्हा सगळे वारकरी विचार करतात, काय करावं बरं, काय करावं बरं. आणि तेवढ्यामध्ये एका संताचं लक्ष गेलं की खुरपत असताना खांद्यावर टाकलेली जी घोंगडी होती, त्या घोंगडीच्या खालच्या बाजूला असा एक पिवळा कपडा दिसला आणि तो चमकू लागला. का परमात्म्याचा पितांबर पिवळा आहे आणि तो चमकणार आहे. पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला. झळकला म्हणजे चकाकला, चमकला. चकाकणारा पितांबर आहे ना, आणि तो तिथं नेमकं दिसल्या कारणाने त्यांनी सगळ्या संतांवर इकडे इकडे सापडले सापडले परमात्मा सापडले. म्हणजे कुठं सापडले ते का बघा. म्हणलं त्या 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 शेतकऱ्याला सांगा त्याचं ती घोंगडी बाजूला कर म्हणून. सगळ्यांनी जाऊन सांगितलं, महाराज ते घोंगडी बाजूला करा बरं. ते म्हणले नाही नाही, मग घोंगडी आमच्या खांद्यावरच पाहिजे. अहो आमची विनंती आहे तुम्हाला, थोडंसं बाजूला करता का? ते म्हणले नाही नाही, माझ्या अंगावरची घोंगडी ते थोडंसं पिवळं निघालं होतं ना, ते झाकून टाकलं. मग मात्र सगळ्या संतांनी विनंती केली, महाराज आमची शंका दूर करा. बोलले काय शंका? आमचा असा विश्वास आम्हाला वाटतोय, आम्हाला असा संशय येतोय की निश्चित परमात्मा इथं असले पाहिजे. सावता महाराजांचा नाईलाज झाला. परमात्म्याला आपण लपवले, गोष्ट खरी आहे, पण यांनी शोधलं ना. आता शोधल्यानंतर समोर देणं भाग आहे. सावता महाराजांनी आपल्या जवळची घोंगडी बाजूला केली आणि आत त्यांना परमात्म्याचा पितांबर हातभर बाहेर आलेला दिसला. आणि मग परमात्म्याला जेव्हा हाक मारली ना, तेव्हा परमात्मा बाहेर आला. हे बघा, एक सांगतो, कुणी असा संशय करायचा नाही की हृदय फाडता येतं का, मग त्याच्यामध्ये परमात्मा जाऊन बसल्यानंतर मग ते मधलं हार्ट वगैरे कुठं गेलं.
हे एक सांगू का, श्रद्धेच्या जगतामध्ये तर्काला स्पर्श नसतो. तर्काला स्पर्श नसतो. तर्क काय करायचं, तो ज्ञानामध्ये करायचा. आपण संत जीवनामध्ये तर्क करायच्या भानगडीत पडायचं नाही. का नाही पडायचं? कारण तर्काची जी एक कक्षा आहे, या कक्षेच्या पलीकडे संत जीवन असते. पण तर्क करणाऱ्याचा हा विषयच नाही. इथं निश्चल शुद्ध श्रद्धेचा विषय आहे. परमात्मा हृदयामध्ये साठवणारे दोनच महापुरुष आहेत. एक हनुमंतराय, दुसरे सावता महाराज. हे दोन व्यक्ती असे आहेत की ज्यांनी परमात्म्याला हृदयामध्ये ठेवून दाखवले. आणखी पण असा विचार आहे, जर हृदयामध्ये त्यांनी जर परमात्म्याला जर ठेवलं तर त्याच्या अगोदर हृदयात परमात्मा नव्हता का, हा एक प्रश्न पडतो. मग हृदयेशे अर्जुन तिष्ठती, अर्जुना तैसा हृदया माझी मी रामू, असता सर्व सुखाचा आराम, ह्याची काय संगती लावायची? संतांनी याची संगती अशी लावली आहे, परमात्मा सामान्य रूपाने सगळीकडे असतो आणि विशेष रूपाने काही ठिकाणी असतो. हवा असते ना, सगळीकडेच असते, पण पंख्याच्या खाली विशेष रूपाने असते. ही जी विशेष रूपाची जी हवा आहे ना, हिला जसा पंखा लागतो की नाही, तसं हा विशेष परमात्मा हृदयामध्ये साठवण्यासाठी सावता महाराज लागतात. आणि विशेष रूपानं साठवणारा परमात्मा तो विशेष पद्धतीने साठवलेला असतो. आपण आज जसं ऑपरेशनला फाडतो तसं फाडणे हा विषय नाही आहे इथं. तसं जर बघायला गेलं तर रिता ठावया राघवा विन नाही. या जगतामध्ये परमात्म्याच्या शिवाय एक कणभर सुद्धा बाजू वस्तू नाही. जनी वनी अवघा देव, संतांनी वर्णन केलंय. जनवनामध्ये सगळीकडे परमात्माच राहतो. दुसरं कुठे परमात्म्याचं अस्तित्व तर सगळीकडे भरलेलं आहे ना. यच्च किंचित जगत सर्वं दृश्यते श्रूयते पिवा अंतर्बहिश्च तत्सर्वं व्याप्य नारायण स्थितः. सगळीकडे परमात्म्याचं वास्तव्य आहे, पण हे सामान्य रूपाने आहे. आणि आता हे जे वास्तव्य हे विशेष रूपाचं आहे. सगळीकडे दगड आहे, पण पंढरीचा जो पांडुरंग परमात्मा आहे तो विशेष आहे. सगळीकडे पाणी आहे, पण चंद्रभागेचं पाणी हे विशेष आहे. तसं सगळीकडे जो परमात्मा आहे ना, सावता महाराजांच्या हृदयामध्ये येणारा, संतांच्या मध्ये खेळणारा परमात्मा वेगळा आहे. अहो, सगळ्याच्याच घरी बालक असतात, पण नंदबाबाच्या घरचं बालक वेगळं आहे की नाही? तसं संतांच्या घरचा परमात्मा थोडा वेगळा आहे. तो काही होऊ शकतो. तो कधी चोर होऊ शकतो, धरीला पंढरीचा चोर असा चोरही होऊ शकतो. आणि कधी तो चतुरातू शिरोमणी गुण लावण्याची खाणी असंही होऊ शकतो. म्हणून ते जे परमात्म्याचं विशेष रूप आहे, आता हे एवढं विशेष घ्या आणि बाकीचं सगळं सोडून द्या. तो परमात्मा सावता महाराजांच्या हृदयामध्ये आहे, हे सर्व संतांनी पाहिलं. आणि मग मात्र त्यांनी हात जोडले सावता महाराजांच्या समोर. काय कमाल आहे. कित्येक वर्ष आळंदी पंढरपूरची वारी आम्ही करतोय, पण आमच्या हृदयामध्ये आणखी तरी परमात्मा आला नाही. आम्ही परमात्म्याच्या वाऱ्या करूनच परेशान आहेत, पण तो कधी चित्तातही आमच्या आला नाही, मनातही कधी आला नाही. डोळे झाकल्यानंतर सगळं चराचर दिसतं, पण तो नाही दिसत. भाग्यवान तर तुम्ही आहात महाराज. आपला परिचय द्याल आम्हाला. आमची माळी आची जाती, आमची माळी आची जाती, आमची आमची आ
आमची माळी आजची जाते. हो, माळी आहात तर. अच्छा, काय करता? कारण आम्ही परमात्म्याच्या पर्यंत जाण्याचं काम करतो ना. तुम्ही असं काय करता की परमात्म्याने तुमच्यापर्यंत यावं? एक योगायोग म्हणा, काय मला माहिती नाही, पण सांगतो तुम्हाला. साधारण 1295 असा सावता महाराजांचा समाधी काळ आहे आणि पुढच्याच वर्षामध्ये ज्ञानोबा आहे. हा एक विशेष संप्रदायामध्ये योगायोग आहे. आदल्या वर्षी सावता महाराज येतात, पुढच्या वर्षी माऊलींची समाधी. कदाचित यांचं बघूनच ज्ञानोबाऱ्यांना असं वाटलं असेल का की आपण आपल्या गावात पंढरीनाथ पांडुरंगाला बोलवावं. हा चिंतनाचा विषय आहे. हा, सावता महाराजांनी जसं पंढरीनाथ पांडुरंगांना आपल्या साधनाने आपल्या गावामध्ये बोलवलं, तसं आपणही परमात्म्याला आपल्या गावामध्ये बोलवावं असा एक विचार माऊलींच्या मनामध्ये डोकवायला हरकत नाही ना काही. तुम्ही माळी आहात ठीक, पण असं काय करता की ज्या करण्याने पंढरीनाथ पांडुरंग परमात्मा तुमच्याकडे येतो? शेतलावू बागायती शेतलावू बागायती. आम्ही काय करतो माहिती आहे? आम्ही बाग लावतो. काही एखाद्या तुकड्यामध्ये फुलाची बाग लावतो, एखाद्या याच्यामध्ये फुलाची बाग लावतो, एका ठिकाणी धान्य पिकवतो. असं छोटे माझं काही फार मोठं शेत नाही, माझं काही फार मोठं शेती नाही, पण त्या शेतामध्ये मी बागायत लावतो. कांदा, मुळा, लसूण, मिरची, कोथिंबीर आदी आदी. कमाल आहे. जर कार्य जर बघायला जावं, ह्याच्यात काही आध्यात्मिकता दिसत नाही, पण फल मात्र अध्यात्मातलं. आपलं त्यांचं किती उलट आहे बघा. आपण कार्य अध्यात्माचं करतो आणि फल संसाराचं येतं आपल्या हातात. कार्य अध्यात्माचं भजन कीर्तन करतो आणि मग आल्यानंतर पाकिट किती आलं हे घरी आल्याला पाहतो, म्हणजे फल काय लागलं. आमच्याकडे एक लॉकडाऊनमध्ये एक महाराज फार परेशान झाले. दररोज कीर्तन असायचे, कीर्तन करून दररोजच रात्री 12-1 वाजता यायचे आणि अचानक कीर्तन बंद पडले. त्या दिवशी सांगून टाकलं मोदी सरकारने, हे आजपासून लॉकडाऊन चालू झालं 15 दिवस. आता कीर्तनाला निघालेले कॅन्सल झाले. मग आता काय करायचं? काही नाही, जेवण वगैरे करून लवकर झोपी जाऊ म्हणून 9 वाजता पलंगावर आडवे झाले खरे, पण झोपच लागे ना. 10 वाजले, या अडंगावरून त्या अडंगावर चालूच आहे. शेवटी 12 वाजले. त्यांच्या लक्षात आलं, म्हणजे बरोबर आहे, नेहमीच कीर्तनाला 12 वाजतात, त्याच्यानंतर झोपतो, म्हणून कदाचित 12 वाजेपर्यंत झोप लागली नसेल. 2 वाजलं तरी झोप नाही. शेवटी त्यांच्या लक्षात आलं, म्हणे बरोबर आहे, आपण नेहमीच 12 वाजता कीर्तन करतो, यायला 2 वाजतात घरी, 2च्या नंतर झोपायचं, आता झोप लागेल. 4 वाजले पण झोप लागेच ना. शेवटी 4 वाजता त्याने बायकोला उठवा, अगं उठ उठ. बायको म्हणली, का उठ लवकर उठ. म्हणजे काय झालं? मला झोप लागत नाही, तू उठ. आता तुम्हाला तर झोप लागत नाही, माझी पण झोप मोडता का काय तू? त्यामुळे तू उठ, आधी एक काम कर. काय म्हणजे तू पटकन आधी उठ आणि एक ते पाकिट घे, त्या पाकिटामध्ये एक 5,000 रुपये भर, एक नारळ घे, तिथला ते देवघरातला बुक्का घे, आधी मला बुक्का लाव, ते नारळन पाकिट दे, त्याच्याशिवाय मला झोप लागत नाही. ही माझी दररोजची सवय आहे.
कर्म परमार्थाचं केलंय आणि फल काय आहे? फल संसार. पण बघा ना, सावता महाराजाचं कर्म जर बघायला जाल तर सांसारिक आहे. पण संसारातलं तर काय फार मोठं फल आहे का? खूप मोठी इंडस्ट्री जो तयार केली असं आहे का? खूप मोठा कारखाना लावलाय असं आहे का? खूप मोठं काही दुकान टाकलंय असं आहे का? काय नाही. आपलं जेवढं काही शेत आहे त्याच्यामध्ये कांदा, मुळा, भाजी ही सामान्य भाजी पिकवतात. मग सगळ्या संतांनी त्यांच्यासमोर प्रश्न ठेवला, आणि आम्हाला एक सांगा, नाही एवढं सगळं तुम्ही संसाराचं कर्म करत असताना परमात्मा तुमच्या हृदयात आला कसा? हा आमचा प्रश्न आहे. सावता महाराजांनी सांगितलं, मला तरी असं वाटतं एकच कारण त्यामध्ये असावं. आणि काय? मी करतो सगळं संसाराचं काम, पण माझ्या गळ्यामध्ये मात्र सतत परमात्मा असतो. सतत परमात्म्याचं स्मरण असतं. मी संसाराची शब्द फार कमी बोलतो. बोलताना संपूर्ण वाणी परमात्म्याला समर्पण केलेली आहे. हाताने मळा फुलवतो आणि गळा येऊ द्या. सध्या लॉकडाऊन चालू आहे, सकाळपासून खाणं चालू आहे लोकांचं. काम नाही, 2-2 वेळेला 4-4 वेळेला जेवण, त्याच्यात पुन्हा फराळ चालूच आहे. आपला गिळायचा गळा आहे. पण सावता महाराजांचा गळा कसाचा होता माहिती? सावताने केला मळा, सावताने केला मळा, विठ्ठल पायी गोविला गळा, विठ्ठल पायी गोविला गळा, विठ्ठल पायी गोविला गळा, विठ्ठल पायी गोविला गळा. लसूण मिरची कोथिंबिरी, लसूण कोथिंबिरी, अवघा माझा झाला हरी, अवघा झाला माझा हरी. मी संसाराचा मळा फुलवला आणि परमात्म्याला गळा समर्पण केला, आणि कदाचित त्या योगाने आज परमात्मा माझ्या हृदयामध्ये येऊन थांबले असावे. आणि मग सगळ्या संतांचा विचार झाला की अरे असं जर असेल तर या संताचं जीवन कसं आहे हे आपण पाहायला पाहिजे. बहुतेक करून आपल्या जीवनामध्ये असं असतं, आपलं आत्मकथन दिलेलं असतं. मी असं या दिवशी जन्मलो, हे असं झालं, इथं शिक्षण झालं, इथं या. मग सावता महाराजांच्या जवळ सगळेजण बसले, महाराज तुमचं कसं कसं आहे? काय नाही, साधं. परसोबा माझे वडील, माझ्या आजोबाच्या पासून पंढरीची वारी, दैवू बाबा म्हणून आमचे आजोबा ते पंढरपूरची वारी करत असत. आमचे वडील वारकरी, परमात्म्याचे निष्ठावंत वारकरी, भजन करत, भगवंताचं नामस्मरण करत, आमच्या पूर्वजांनी परमात्म्याची साधना. पणजोबा खापर म्हणजे अरे वडील आणि आजोबा जर वारकरी असतील तर पणजोबा खापर पणजोबा वारकरी होते हे सांगायला वेगळा कशाला कोणी तत्वज्ञ पाहिजे? आमच्या परंपरेने परमात्म्याची वारी आहे, परमात्म्याचं भजन आहे. अच्छा, बस आम्ही इथं राहतो, हे माझं एवढं शेत आहे, शेती करतो. मग संतांनी त्या दिवशी सावता महाराजांच्या गावातच निवास केला, भजन कीर्तन झालं, आणि आता हळूहळू लोकांना सावता महाराजांचा अधिकार कळायला लागला. सावता महाराजांच्या मग काही भजन कीर्तन चालायला लागलं. मग लोक म्हणायचे, महाराज तुम्ही तिथे एक अभंग म्हणला बघा शेतामध्ये, कांदा मुळा भाजी म्हणा ना इथं पण. मग सावता महाराजांनी एखादा अभंग म्हणावा. लोकांनी विचार केला, म्हणजे हा संतांनी विचार केला, हा अभंग शेवटी काय म्हणलात तुम्ही? मामा म्हणले नाही, बघ ज्ञानदेव म्हणे नाही, बापर खुमादी बरोबर नाही, मग शेवटी काय म्हणलात? सावतानी केला म्हणा. एक सांगू का, संत आपल्या अंतःकरणामध्ये प्रगट झालेलं ज्ञान व्यक्त करत असतात, भाव प्रगट करत असतात, म्हणून त्यांच्या मुखातून सहज येतं सावतानी केला म्हणून. काय असतं, आपल्या आजूबाजूला असे काही माणसं असतात, ते फार हुशार असतात. त्या गावामध्ये थोडं एक परमार्थिक, एक आध्यात्मिक असा एक माणूस होता.
त्याला हे म्हणजे सवय होती अशी की भजन कीर्तनाला जाणे, भजन कीर्तन वगैरे ऐकणे, आणि या सवयीच्या मधून त्याला बरेचसे अभंग वगैरे पाठ होते. त्यांनी काय केलं माहिती आहे का, महाराजांनी काय काय म्हणलं ते लक्ष ठेवलं. सोपे शब्द, सोपे, आणि बरोबर ती सगळी शब्द घरी जाऊन लिहून घेतली. मग महाराजांनी जेव्हा जेव्हा असे काही अभंग म्हणावेत ना, त्या माणसाने ते अभंग टिपवून घ्यावे. त्याचं नाव होतं काशीबा गुरव. गुरव समाजाचे मंदिराची पूजा वगैरे करणारे, आणि त्यांना ती हे होते, आणि म्हणून त्यांनी सावता महाराजांचे काही अभंग लिहून घेतले. 37 अभंग आज उपलब्ध आहे. किती आहेत माहिती नाही. कारण कसं आहे, एकतर 700 वर्षापासूनचं एक लांबचा काळ आहे. दुसरी गोष्ट, मध्ये येणारे जे संकट आहेत, कधी ऊन आहे, पाऊस आहे, वारा आहे. जुन्या काळामध्ये घरंसुद्धा काही फार चांगली असायची असं नाही. कोप वगैरे असायच्या, छपरी असायच्या, कुठून गळालं तर कागद असतो, त्याला काही हे होऊ शकतं, काही तेलगट होऊ शकतात, काही भिजून खराब होऊ शकतात. शेवटी कागदाचं आयुष्यच किती जास्तीत जास्त चांगलं टिकून ठेवलं तरी. राजेवाड्यामध्ये राहणारे कागदसुद्धा एक 400-500 वर्ष झाल्यानंतर तुटायला लागतात, त्याला हातसुद्धा नाही धरता येत. 700 वर्षापूर्वीचे त्यांचे अभंग आज घडीला 37 अभंग उपलब्ध आहेत. असे अनेक अभंग काशीबा गुरुवांनी लिहून घ्यावेत. सावता महाराजांच्या जीवनातले काही छोटे छोटे पण प्रसंग आहेत बरं. कसं असतं, एक व्यक्ती, त्याच्यातले काही गुणधर्म फार महत्त्वाचे असतात. सामान्य माणसाला कळत नाही. सामान्य माणसाला फक्त एवढं माहीत असतं, हा माणूस माझ्या पुढे चाललाय की नाही, त्याचा पाय धरून मागे कसं ओढता येईल, ही माणसाची वृत्ती असते. सावता महाराजांच्या गावामध्ये असे 2-3 प्रसंग घडले. एक पहिला प्रसंग सांगतो. सावता महाराजांच्या शेतामध्ये एक म्हसोबाचं एक छोटंसं एक ओटा असेल, त्याच्यावर म्हसोबा होता, आणि तो सगळीकडूनच जाण्या येण्यासाठी त्रासदायक झाला. सावता महाराजांनी काय केलं, त्या म्हसोबाला उचललं आणि एका बांधाऱ्यावर एका दोन शेताच्या मध्ये जो हे असतो तिथं ठेवलं. त्याला एक ओटा तयार करून त्याच्यावर बसवलं. धुऱ्यावर सावता महाराजांनी छान ओटा करून म्हसोबाला बसवलं. आणि योगायोगाने काय म्हणावं, एक 4-8 दिवस, महिना गेला असेल, कदाचित पावसाळ्याचे दिवस असावेत, आणि एक साथीचा रोग पसरला, आणि त्या पसरलेल्या रोगामध्ये सगळं गाव परेशान झालं. आणि मग काही लोकांना बोलण्याची पद्धती असते. काही लोकांनी सांगितलं, म्हणजे काही नाही हो, ते सावता महाराजांनी ते म्हसोबा हलवला ना, त्याच्यामुळं झालं. आणि सावता महाराजांनी म्हसोबा हलवल्यामुळं झालं असं जेव्हा सुरू झालं, मग सगळे लोक सावता महाराजांच्या घराकडे यायला लागले. कुणी काही त्रास, कुणी काही त्रास. मी तर असं ऐकलंय, खरं खोटं माहिती नाही, लोकांनी त्यांच्या घराला आग लावली असं सुद्धा ऐकलं. त्रास दिला लोकांना. पण सावता महाराज डगमगले नाहीत. उलट सावता महाराज, सगळे लोक इकडे घराकडे त्रास देत होते, सावता महाराज शेताला गेले. कशासाठी? सावता महाराज जसं भाजीपाला पिकवत होते, तसं त्यांना काही औषधीची पण माहिती होती. अशा काही औषधी त्यांनी शोधून काढल्या, आणि त्या औषधी त्यांनी सगळ्या गावाला पुरवल्या. त्यांचं औषधी घेतल्यानंतर हळूहळू रोगावर इलाज झाला, उतार पडला, आणि नंतर सावता महाराजाची योग्यता गावातल्या लोकांना कळाली. मी असंही ऐकले की सावता महाराजाला एका दुष्टवृत्तीच्या माणसाने, महाराज हे बघा, हे भोपळ्याचे बी फार चांगलं आहे, आमच्याकडे खूप मोठा भोपळा आहे, लावा तुमच्या शेतामध्ये, असं म्हणून ते भोपळ्याचं बी दिलं. ते बी नेऊन आपल्या शेतामध्ये लावलं. आता भोपळा काही एक छोट्या जागेवर येत नाही, त्याला पसरण्यासाठी भरपूर जागा लागते. मग त्या छपरावर इकडं तिकडं त्यांनी ते पसरवला. असे 100-500 भोपळे लागले. आता हे भोपळे बाजारामध्ये द्यायचे विकण्यासाठी, आणि त्याने फोडला भोपळा, आणि तो कडू झर निघाला. तो भोपळा होता, तो भोपळा होता का त्या माणसाचं हृदय होतं, कुणाला माहिती. म्हणजे कडूझर भोपळ्याचं बीज त्या माणसाने दिलं सावता महाराजांना. पण काय आश्चर्य, भोपळे जेव्हा नंतरचे फोडायला सुरुवात झाली ना, भोपळा फोडला की त्याच्यातून गहू निघायला लागला. संत जीवनामध्ये
कधी कधी अघटित घटना असतात, आपण ज्याला चमत्कार म्हणतो, तो चमत्कार फक्त एवढ्याच कारणासाठी असतात. एखादा व्यक्ती चांगला असतो, पण काही क्वचित कारणासाठी तो दुष्टवृत्तीचा होतो, त्याला पुन्हा जागेवर आणण्यासाठी. मी सोपं उदाहरण देतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. मी 2 उदाहरणं सोपे देतो आपल्या माहितीचे. विसोबा खेच माऊलींच्या आळंदीमध्ये जेव्हा राहत होत्या, माऊलींना खूप त्रास देतात. त्या तो तवा सुद्धा देऊ दिला नाही त्यांनी त्या कुंभाराला. पण जेव्हा माऊलींच्या घराकडे आला, आता बघू कसं करतात म्हणून, तेव्हा त्यांनी जेव्हा पाहिलं त्यामधून फटीतून, तेव्हा त्याला असं दिसलं की माऊली वाकलेत आणि त्यांच्या पाठीवर मांडे भाजले चाललेत आणि त्यांची लाल झालेली पाठ पाहिल्याबरोबर आत येऊन शरण आला की नाही. आणखी सोपं उदाहरण, रामेश्वर भट्टासारखा विद्वान पंडित तुकोबारायांच्याबद्दल जेव्हा अभंग बुडवण्याची आज्ञा देतो आणि अभंग बुडवतात आणि मग जळी दगडासहित ह्या तारी येल्या जैसा लाह्या तराव्यात तसे जेव्हा ते अभंग वर आले आणि आता मात्र काय झालं, आता मात्र तो शांत झाला. आणि आता उलट तोच म्हणतो की म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेवले, तुकिता तुरणेसी ब्रह्म तुकासी आले. मी हे काही वेळेला माणूस चांगला असतो, पण आपण म्हणतो ना तर्किक असतो ना, नतांस तर्केन योजयेत अशी श्रुती आहे. त्याला तर्काची योजना, परमात्म्याच्या अनुषंगाने येणाऱ्या कुठल्याही गोष्टीमध्ये तर्काची योजना चालत नाही. ना परमात्म्यामध्ये चालते, ना परमात्म्याच्या कार्याबद्दल चालते, ना परमात्म्याच्या भक्ताबद्दल चालते. तिथं तर्क उपयोगाला पडत नाही. फक्त एवढंच पहा, त्याने लोकांना गहू दिला. मी असं म्हणेन, कडू भोपळ्याच्या बदलीवर गोड गहू, बस ही सावता महाराजाची कामगिरी आहे. सगळं ऐकल्यानंतर एकाने विचारलं, महाराज एवढ्या संकटामध्ये तुम्ही कसं काय वागता? आमच्यासारखा असेल तर त्याला राग येईल. तुम्हाला याच्याबद्दल राग येत नाही, कधी तुम्ही असा विरोध वगैरे केला नाही. सावता महाराजांनी सांगितलं, खरं सांगू, मी माझ्या जीवनाचे काही नियम ठरवले आहे. कुठला माहिती आहे? सावता महाराजांचा एक फार गोड अभंग आहे, सगळीकडे प्रसिद्ध अभंग आहे. समयासी सादर व्हावे, देव ठेविल तैसे राहावे, देव ठेविल तैसे राहावे, समयासे सादर व्हावे. कोणी दिवस बसुनी हत्तीवर, कोणे दिवसी पालखे सुभेदार, कोणे दिवसी पायाचा चाकर, चालत जावे, समयासे सादर व्हावे. कुण्या दिवशी पायी चालत राहा, कुण्या दिवशी पालखी सुभेदार, कुण्या दिवशी हत्तीवर बसून. परमात्मा सगळ्यांच्या जीवनामध्ये सगळ्या प्रकारच्या स्थिती देतो, फक्त आवश्यकता असते ह्याच्यामध्ये समान राहण्याची. परमात्मा सांगतात ना, सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयौ. सुख दुःख लाभ जय पराजय सगळ्यांना तुम्ही समान करा. आणि अशी जर चित्ताची समता निर्माण केली ना, कोणे दिवसी बसोनी आचमन, कोणे दिवसी घरात नाही धान्य, कोणे दिवसी द्रव्याची साठवण, कोठे साठवावे, देव ठेविल तैसे राहावे, समयासी सादर व्हावे. समयाला सादर असलं पाहिजे. आणखी एक सांगू तुम्हाला, आज तुम्ही सगळे संत माझ्या घरी आलात ना, मी या विचारामध्ये आहे, की माझ्यावर सद्गुरूंची कृपा कधी होईल, माझ्यावर संतांची कृपा होईल, कधी होईल. आज सुदैवाने परमात्म्याने तुमच्यासारखे सगळे वैष्णव माझ्या घरी आणले. आज माझ्या दृष्टीने आज फार मोठा भाग्याचा दिवस आहे. मी तर याच विचारामध्ये होतो, कोणे दिवसी होईल श्री गुरु कृपा,
कोणे दिवसी चुकते जन्मखेपा, कोणे दिवसी सावत्याच्या बापा, दर्शन द्यावे समयासी सादर व्हावे, समयासी सादर व्हावे. महाराज मी तयार आहे. साधू पुरुषांचं दर्शन माझ्या जीवनात झालं आहे. मला तर परमात्म्याची अपेक्षा आहे की परमात्मा माझ्यावर कृपा कधी करतील. आज परमात्म्याने पण माझ्यावर कृपा केली की परमात्मा माझ्या हृदयामध्ये येऊन थांबले आहे. सगळ्या संतांच्या बरोबर भजन करून हळूहळू सगळे संत निघून जातात. काय असतं, संत जीवनामध्ये मृत्यूवरून त्याची खरी खरी जाणीव सामान्य माणसाला सुद्धा होते. साधू कशाने ओळखला जातो? साधू मृत्यूमधून ओळखला. म्हणून आपल्याकडे म्हण आहे, पतिव्रता ओळखावी सरणात आणि साधू ओळखावा मरणात. मृत्यूच्या वेळेला काय, आयुष्य भजन कीर्तनामध्ये गेलं पण मृत्यूच्या वेळेला जर भांबावून गेला तर त्याला साधू कसं म्हणता येईल? म्हणून साधूचं सगळ्यात महत्वाचं लक्षण जर काय असेल तर मृत्यू. आषाढ वद्य चतुर्दशीचा दिवस. आदल्या दिवशी थोडासा ताप होता शरीरामध्ये आणि पावसाळ्याचे दिवस असतात. पहाटेची वेळ होते. 4 वाजता उठले सावता महाराज. शांत बसून प्रभूचं स्मरण केलं. पत्नीला सांगितलं, अगं थोडंसं पाणी आहे का, मला स्नान करायचं. ते बोलले, अहो तुम्हाला ताप आलाय, कशासाठी तुम्ही स्नानाचा अट्टहास करता? नाही मला स्नान करायचं. सावता महाराजांनी स्नान केलं, शुचिर्भूत झाले. आपली पत्नी आहे, आपली मुलं जे कोणी आपल्या परिवारात आहेत त्या सगळ्यांना सांगितलं की तुम्ही सगळे सुखाने राहा, कर्मधर्म त्यांचे असावे कल्याण. सावता महाराज आपल्या घरामध्ये जे काही घोंगडं आहे त्याच्यावर बसले. असं आहे, हिमालयातच जर योगी होऊन गेलं पाहिजे असं काही नाही, घरात मध्ये सुद्धा आपल्याला योगी होता येतं. सावता महाराजांनी आपल्या घरामध्येच जे काही पर्णकुटी असेल, जी झोपडी असेल, जे काही घर असेल त्या घरामध्येच पूर्व दिशेला तोंड करून आपलं घोंगडं पसरलंय. त्याच्यावर सावता महाराज शांत बसले. पूरक कुंभक रेचक असं साधीला असं वर्णन आहे. सावता महाराजांनी पूरक कुंभक रेचक म्हणजे प्राणायाम आपण ज्याला व्यवहारामध्ये म्हणतो तो योगाचा प्राणायाम हे पूर्णपणे साध्य केलं. याचा अर्थ आहे आपलं मन त्यांनी स्थिर केलं, शांत केलं, श्वासोश्वास आणि मन स्थिर केले. कारण जोपर्यंत चपल मन आपली चंचलता सोडत नाही तोपर्यंत परमात्म्याच्या ठिकाणी रमेल कसं? परमात्म्याच्या ठिकाणी रमण्यासाठी चित्त शांत झालं पाहिजे, शीतल झालं पाहिजे. झाकलेल्या मडक्यातला दिवा जसं कधी काय होतो हे कळत नाही तसं हळूहळू त्याने आपल्या अंतःकरणातले सर्व विषय एकत्रित करून परमात्म्याच्या चरणावर स्थिर केले आणि हळूहळू आपलं चैतन्य भगवत चैतन्याच्या व्यापक तत्वामध्ये मिसळून टाकलं आणि त्यांचा पंचभौतिक देह सहज एखादं पान झाडाचं पिकल्यानंतर जसं खाली पडावं तसं गळून पडला. आणि म्हणून ही अलौकिकता जेव्हा नामदेवरायांच्या कानापर्यंत जाऊन पोहोचली सावता महाराज गेल्याची, मग मात्र त्यांनी धन्यता दिली. आम्ही ज्यांचं जीवन समोरून पाहिलं, आम्ही त्यांच्या घरी गेलो, आम्ही त्यांच्याशी बोललो आहोत, परमात्म्याला त्यांच्या हृदयातून आम्ही प्रत्यक्ष बाहेर येताना पाहिलंय, अशी अलौकिक विभूती खरोखर असा महात्मा दुसरा होणं शक्य नाही. म्हणून नामदेवराय मुक्त कंठाने सावता महाराजांची स्तुती करतात. धन्य ते अरण रत्नाची ती खाण, जन्मला निधान सावता तो. ज्या अरण गावामध्ये सावता महाराजांचा जन्म झाला, खरोखर सावता महाराजाचं अरण हे गाव नाही तर ती रत्नाची खाण आहे. कारण तिथं सावता महाराज रूपी एक रत्न प्रगट झालेलं आहे. मग रत्न म्हणल्यानंतर मग त्याचं ते नाव गाव ते कोणतं रत्न आहे, मग ते हिरा आहे का माणिक आहे का पुष्कराज आहे हे सगळं पाहिजे ना त्याचं सगळं. मग ते सांगायला लागले सावताचं स्वरूप काय? सावता सागर प्रेमाचा आगर. सावता प्रेमाच्या समुद्राचा आगर आहे, प्रेमाचा समुद्र आहे. सावता शब्दाचा साव शब्दाचा अर्थ होतो चांगला, सज्जन, खरा,
साव शब्दाचा अर्थ होतो खरा, खरा सज्जन. आणि सावता महाराज एक खरी सज्जन पुरुष आहेत, एक साधू पुरुष आहेत, प्रेमाचे आगर आहे. घेतला अवतार माळ्या घरी. असं आहे, आपल्याकडे अशी मान्यता आहे की परमात्मा आणि संत दोघजण अवतार घेत असतात. ते त्यांच्या प्रारब्धानं जन्माला आलेले नसतात, ते त्यांच्या स्वेच्छेने जन्माला आले. म्हणून वेदांत शास्त्रामध्ये स्वेच्छा प्रारब्ध नावाचं एक प्रारब्ध मानण्यात आलं आणि त्या अनुषंगानं संतांचा जन्म होतो. घेतला अवतार माळ्या घरी. माळ्याच्या घरामध्ये त्यांनी जन्म धारण केला. आणि असं असतं कुलम पवित्रम जननी कृतार्थ असं ज्याला म्हणलं जातं की ज्या घरामध्ये, ज्या परिवारामध्ये संतांचा जन्म होतो ते खूप मोठं श्रेष्ठ कुळ असताना. म्हणून त्यांची आई कशी आहे? धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. त्यांनी धन्यता निर्माण केली. म्हणून खरोखर त्या सावता महाराजांना जन्म देणारे आईवडील सुद्धा धन्य झाले, कारण सावता महाराजांनी त्रैलोक्याचा दाता हृदयामध्ये साठवला. खरं सांगू, नामा म्हणे त्याचा जन्म सफळ झाला. सावता महाराजांच्याकडून आपल्याला काय पाहायचंय, काय शिकायचंय? वंश उद्धरिला माळी. संपूर्ण माळी यातीमध्ये एक सावता महाराज असे अद्भुत होऊन गेले की त्यांनी सगळी माळीयाची याती उद्धरिली. तो हिरा म्हणून गणला गेला, तो अलौकिक महापुरुष म्हणून गणले गेले सावता महाराज. खरोखर नामदेवरायांनी सांगितलं की त्यांनी नरदेहा आल्याचं सार्थक केलं. मनुष्यदेह मिळाल्याची सार्थकता जर कशामध्ये असेल, या देहामध्ये आल्यानंतर परमात्म्याला आपलंसं करण्यामध्ये सार्थकता आहे. आणि ही सार्थकता सावता महाराजांनी आपल्या जीवनामध्ये करून दाखवली. संत महात्म्यांचं जेवढं गुणानुवर्णन करावं तेवढं थोडं आहे. अशा सावता महाराजांचं गुणानुवर्णन केल्यानंतर परमात्म्याला आनंद वाटतो, परमात्म्याला सुख वाटतं. कारण परमात्म्याला संत जास्त आवडतात ना. इथं वाचा विसावे ते साधू कथा, आपल्या वाचीला विसावा प्राप्त होतो. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. साधूचं नाव घेतलं, साधूच्या चरित्राचं वर्णन केलं की वाणीला पुण्यता येते, पुण्यप्राप्ती होते आपल्याला. म्हणून आज ज्या सावता महाराजांच्या पुण्यस्मरणाचा दिवस आहे, त्या सावता महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करो. अंतकाळी विठू आमासे पावला, पुढे सहित झाला तुका गुप्त. या सावगन्यायाने सावता महाराजांना दिव्य अशा प्रकारचं भगवत स्थान प्राप्त झालं. आणि आपल्यावरही परमात्म्याने असाच अनुग्रह करावा. सावता महाराजांची कृतीभक्ती, कर्मभक्ती आपल्याही जीवनामध्ये उतरावी. सावता महाराजांची समत्व राहण्याची वृत्ती आपल्याही जीवनामध्ये प्राप्त व्हावी. आणि बस अशा साधू जीवनाचं आज स्मरण करून झालेली सेवा संत सावता महाराजांच्या चरणी समर्पण करू. आमचे परममित्र हरिभक्ती पारायण प्रवीण महाराज केळीकर यांनी त्यांच्या संत समागम पेजवर आज सावता महाराजांच्या चरित्राबद्दल थोडंसं चिंतन करण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांना पण धन्यवाद देतो. अहो, गेल्या अनेक दिवसापासून लॉकडाऊनच्या काळामध्ये काय झालं असतं नाही तर त्यांनी जर हे काम जर सुरू केलं नसतं तर आमचं प्रवचन करायचं विसरलं असतं की काय असं वाटायला लागलं. अनेक वेळेला प्रवचनं वगैरे करण्याचा योग त्यांच्या योग. आणि असं आहे, सगळं भरपूर असताना कुणी पण सत्याचं आयोजन करू शकतो, पण अशा लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा एवढं सुंदर असं आयोजन करणं, दररोजच्या दररोज त्या ज्यांचं प्रवचन आहे त्यांचे ते हे तयार करणं, बॅनर वगैरे असताना सगळ्यांना पाठवणं वगैरे, सगळे खूप मोठं कार्य ते करतायत. त्यांच्या कार्याला धन्यवाद देऊन आजची झालेली सेवा परमात्मा चरणावर समर्पण करतो. पुंडलिकावरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम संत सावता महाराज की जय.